बातमी येते उद्या काँग्रेसच्या कोर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। महाआघाडीबाबत अंतिम निर्णय या बैठकीत होतील। काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते या बैठकीला हजर राहतील। जागा वाटप आणि महाआघाडीच्या चर्चेवर निर्णय देखील होणार आहे आणि ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बैठक मानली जाते कारण काँग्रेसचे कोर कमिटीमधले सगळे सदस्य या बैठकीला उपस्थित राहतील। सुनील काळे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। सुनील, आपण बघतोय की ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक म्हणावी लागेल कारण नुकताच सुजय विखे पाटील यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। काय निर्णय होऊ शकतात, काय अधिक सांगाल? निवडणुका जाहीर झाल्यानंतर आपण जर बघितलं तर सगळ्यात आधी महायुतीची घोषणा केली। एवढंच नाही तर जागा वाटप सुद्धा जाहीर केलं, जरी छोट्या घटक पक्षांची त्यांची भूमिका असते तरी सुद्धा। पण काँग्रेस राष्ट्रवादी मात्र गेल्या 2.5 महिन्यांपासून ज्या पद्धतीने जागा वाटपाची चर्चा सुरू आहे ती कुठेतरी अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे। त्यामुळे उद्या कदाचित या संदर्भात काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीत निर्णय होईल। त्याचबरोबर संध्याकाळी सुद्धा राष्ट्रवादीची आज बैठक होते, त्यामध्ये सुद्धा या जागा वाटपाबद्दल चर्चा होऊ शकते आणि त्यामुळे उद्या दुपारनंतर महाआघाडीचं जे चित्र आहे ते स्पष्ट करण्याची काँग्रेसचा प्रयत्न आहे। कारण की निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता प्रचाराला लागायच्या वेळेस ज्यावेळेस जागा वाटप जर झालं नाही तर उशीर होऊ शकतो आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक महाआघाडीसाठी चांगल्या पद्धतीनं महायुतीला जे आव्हान निर्माण करायचा काँग्रेस राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे। पण जागा वाटपाच्या घोळामुळे यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी मागे पडल्याचं आपल्याला दिसायला मिळतंय। अगदी सुनील, थोडं तुम्हाला थांबवतोय। यावेळेस आणखीन एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी जी आहे ती आता येते। आपण बघतोय उद्या काँग्रेसच्या कोर कमिटीची बैठक आहे आणि आता राष्ट्रवादीच्या नेत्यांची देखील आज बैठक होते असं कळतंय। 5 वाजता ही महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। या बैठकीला जयंत पाटील, सुनील तटकरे, भुजबळांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे। राष्ट्रवादीच्या निवडणुकीच्या रणनीतीबाबत या बैठकीत चर्चा होईल आणि उद्या काँग्रेसच्या कोर कमिटीची बैठक होणार आहे। आज राष्ट्रवादीची एक प्रमुख बैठक होणार आहे। आज 5 वाजता ही बैठक होणार आहे। तर अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून। सुनील, आपण बघतोय की काँग्रेसची बैठक उद्या होणार आहे, तर आज राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावण्यात आलेली आहे। या संदर्भात काही अपडेट्स? स्नेहिल, निश्चितच कारण की काँग्रेसची उद्या बैठक होते, राष्ट्रवादीची आज बैठक होईल कारण की आता शेवटच्या टप्प्यामध्ये महाआघाडीचं जागा वाटप आलेलं आहे आणि कुठला पक्ष बरोबर घ्यायचा किंवा राजू शेट्टींनी सुद्धा त्या ठिकाणी अल्टिमेटम दिलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे राष्ट्रवादीची सुद्धा अंतिम टप्प्यात जी चर्चा आहे ती आज या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत होईल आणि उद्या त्यानंतर काँग्रेसची बैठक झाल्यानंतर संयुक्तरित्या उद्या कदाचित महाआघाडीची घोषणा होऊ शकते। त्या पार्श्वभूमीवरती पक्षीय पातळीवरती कशा पद्धतीनं चर्चा करायची यासाठी आज राष्ट्रवादीची बैठक होऊ शकते आणि उद्या काँग्रेसची बैठक होऊ शकते आणि या बैठकीला जयंत पाटील जे प्रदेशाध्यक्ष आहे यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे जे नेते आहेत ते उपस्थित राहतील आणि आगामी जी निवडणूक आहे ती लढवण्यासाठी जी बैठक आहे किंवा ज्या पद्धतीनं नगरची जागा जी आहे ती राष्ट्रवादीच्या कोट्यात आलेली आहे त्याच्या उमेदवारीबद्दल सुद्धा या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आपल्या सूत्रांनी दिलेली आहे। धन्यवाद सुनील, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आता महायुतीच्या खरं तर बैठकी झालेल्या आहेत, जागा वाटपाच्या चर्चा देखील झालेल्या आहेत आणि आता आघाडीनं बैठकांचं सत्र सुरू केलेलं आहे। आज राष्ट्रवादीची बैठक होते, तर उद्या काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची कोर कमिटीची बैठक होणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटण दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।